नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी उमाजी खाडे घेऊन आलेलो आहे अपूर्णांकावरील क्रिया. ठीक आहे, अपूर्णांकावरील क्रिया हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, यामध्ये आपण पाहणार आहोत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ठीक आहे, आतापर्यंत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सारं पाहिलेलं आहे. आधी सुरुवातीला पाहू आपण बेरीज. कशाची? अपूर्णांकाची. 1/2 अधिक 1/2 बरोबर किती? तर त्याचं उत्तर आहे 1. कारण 1/2 म्हणजे काय असते? अर्धा. अधिक 1/2 म्हणजेच अर्धा. अर्धा ना अर्धा काय होतो? 1 होतो. पण काय करतात पुढच्या प्रश्नामध्ये? काय करतात? खूप ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न टाकतात. ठीक आहे, ज्या ठिकाणी बघा आता 3/4 अधिक 5/4 या ठिकाणी काय करायचं आहे? आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. यात 4 काय होते? कॉमन निघते. छेदस्थानी 4 कॉमन घेऊ आणि अंशांशाची बेरीज 3 अधिक 5 बरोबर 8 होतात. तर याचं उत्तर 8/4 किंवा 4 × 1 = 4, 4×2 = 8. याचं उत्तर काय येऊ शकते? 2 येऊ शकते. ठीक आहे, येऊ शकते म्हणजे येतेच त्याचं उत्तर. ठीक आहे, पण हे एकदम साधारण झालं. परीक्षेमध्ये ॲडव्हान्स लेवलला विचारतात, कारण त्यांचा हा जो पाया असतो, काय छेद आहे, तो सारखा नसतो, त्या ठिकाणी बदल केलेला असतो. म्हणून आपण काय करू? असे ॲडव्हान्स लेवलचे काही प्रश्न पाहू. ठीक आहे, आता या ठिकाणी आहे 4/8 अधिक 2/4. अशा कंडिशनमध्ये बघा, इथं समान नाही, इथं समान करून घ्या असं म्हणतात. ज्यांना ती पद्धत सोपी वाटते त्यांनी ती करायला पाहिजे, काहीच हरकत नाही. पण मी जी पद्धत सांगतो याला काय करायचं? संक्षिप्त करायचं. संक्षिप्त तोपर्यंत करायचं जोपर्यंत याला पूर्ण भाग जात नाही. 2 × 2 = 4 काय भेटला आपल्याला? हा पूर्णांक 1/2 मिळाला. त्यानंतर 4 × 1 = 4, 4×2 = 8 पुन्हा 1/2 मिळाला. आधी आपण काय करायचं? संक्षिप्त करून घ्यायचं आणि मग नंतर बेरीज करायची. भेटला का पहा? आता 2 कॉमन आहे म्हणजे आपण 2 कॉमन काढू शकतो आणि 1 आणि 1 काय होणार? 2, कारण दोन्हीची बेरीज काय येईल? 2 येईल. म्हणजे याची किंमत काय येणार? 1 येणार. मी सुरुवातीला जे सांगितलं होतं त्याप्रमाणे. बरोबर आहे. पाहू यानंतरचे आणखी काही ॲडव्हान्स लेवलचे गणितं. ठीक आहे, बेरीज कशी करायची आपण पाहत आहोत. तर पहा आता 2/1 अधिक 3/4 अधिक 3/2 अधिक 1/5 अशा प्रकारचं जेव्हा गणित येईल तेव्हा मग आपल्याला काय, यांचा छेद समान करणंही अवघड जाते. मग तेव्हा काय करायचं? 2-2चे गट पाडून टाकायचे. 2-2चे गट. आता यांची बेरीज करत असताना काय करायचं असतं? तिरकस गुणाकार करायचा असते. 4×2 = 8 अधिक 3×1 = 3 छेदस्थानी 4×1 = 4. सॉरी, सर्दी झालेली आहे मला, तब्येत बरी नाही थोडी, तरी पण आता व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर 4, 8 आणि 3ची बेरीज किती येईल? 11 येईल. आणि खाली 4 जशाला तसे अधिकचं चिन्ह देऊ. त्यानंतर हे सोडवायचं राहिलं. 5×3 = 15 अधिक 2×1 = 2 छेद 2×5 = 10. ठीक आहे, 15 आणि 2 होतील 17 छेद 10. अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह या ठिकाणी. आपल्याला जर याचं कॉमन म्हणजे आपल्याला संक्षिप्त करता येत असेल तर करायला पाहिजे. करता येत नाही म्हणून आपण सोडून देऊ. यांचं जर केलं तर 11×1 = 11 शून्य जशाला तसा अधिक त्यानंतर 17×4 = 17×3 = 51 17×4 = 68 छेदस्थानी 10×4 = 40. ठीक आहे, यांची बेरीज करून घ्यायची. 110 अधिक 68 म्हणजेच 178. बरोबर आहे. इथं येतील मग 178 अधिक छेद 40. अशा प्रकारे हे आपलं उत्तर असेल. याला जर संक्षिप्त करता येत असेल तर करता येते, कारण दोन्ही संख्या सम आहेत म्हणून आपण याला संक्षिप्त करू शकतो. 2×1 = 2, 2×8 = 16, 1 उरला 92 18 छेद 2×1 = 2, 2×2 = 4, 2×0 = 0. ठीक आहे, आता संक्षिप्त होणार नाही म्हणून याला आपण इथंच सोडून देऊ. तर हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, या टाईपचं हे जास्तीत जास्त सराव केला
तर तुम्हाला जास्त येईल. ठीक आहे. तसं पाहिलं तर गणितामध्ये शॉर्ट ट्रिक भरपूर आहेत. शॉर्ट ट्रिक जर पाहिल्या तर शॉर्ट ट्रिक ध्यानामध्ये राहत नाहीत, ऐनवेळी शॉर्ट ट्रिक ध्यानातून जातात. मग त्यावेळी काय येते, आपल्याला जी मूळ गणिती क्रिया आहे ती सरावानं आपण केलेली असती, ती आपल्याला फायदेशीर ठरते. यानंतर वजाबाकी जर आपण पाहिली तर वजाबाकी बेरजेसारखीच असती. ठीक आहे. 1/2 वजा 1/2 बरोबर काय असेल. ठीक आहे. तर बघा याचा कॉमन काय निघणार, 2 निघणार. ठीक आहे. छेद आणि 1 मधून 1 गेला 0. बे 1 बे, बे 0 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 0 आलं. म्हणजेच त्या संख्येतून ती संख्याच जर वजा केली तर आपल्याला माहीतच आहे उत्तर 0 येत असतं. त्यानंतर बघा 1/4 वजा 1/2 काय येईल याचं उत्तर, बे 1 बे. याचं कॉमन नाही म्हणून आपण काय करू, डायरेक्ट आपण याची तिरकस गुणाकार करू. बे 1 बे वजा 4 1 4, छेदस्थानी 4 2 8. ठीक आहे. आता 2 मधून 4 जात नाहीत म्हणून 4 मधून 2 काढायचे, किती राहिले 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं, वजाचे 2 छेद 8. बे 1 बे, बे चोक 8, म्हणजेच काय आलं 1/4 आपलं उत्तर आलं. हे वजाचं चिन्ह त्याला द्यायचं, मग हे पूर्ण आपलं उत्तर असेल. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वजाबाकीसुद्धा करता येते. वजाबाकीचं आणखी काही ॲडव्हान्स लेवलचं जर 1-2 पाहिलं तर लागले तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. हा व्हिडिओ मी खरं तर कोणासाठी करत आहे, ज्यांना खरंच खूप बेसिक जमतच नाही अशांसाठी हे उदाहरण मी देत आहे. ठीक आहे. ज्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे त्यांनी फक्त पाहण्याचं काम करा. 2/6 अधिक 3/5 अधिक 2/8. ठीक आहे. इथं अधिक मी लिहिलं, सॉरी. इथं आपल्याला वजाबाकी करायची, आपण वजाबाकी पाहत आहोत. ठीक आहे. वजाबाकी करत असताना इथं आपल्याला संक्षिप्त करता येते का आधी पाहायचं. बे 1 बे, बे त्रिक 6. इथं करता येते का, नाही करता येत. बे 1 बे, बे चोक 8. मग आता आपल्याला संख्या मिळाल्या 1/3 वजा 3/5 वजा 1/4. ठीक आहे. 1/4. आता यांची सुरुवातीला आपण वजाबाकी करून घेऊ. 5 1 5 वजा 3 त्रिक 9 छेद 3 5 15. ठीक आहे. त्यानंतर 9 मधून 5 गेले तर किती राहतील, 4 राहतील. 4 कोणते, मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचे आणि हे 15 जशाला तसे. त्यानंतर काय आहे, हे पूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असू शकते. त्यानंतर वजा 1/4. ठीक आहे. 4 चोक 16. आता आपल्याला ह्या दोन्हीची करायची, बरोबर आहे, असं आहे हे. ठीक आहे. आता 4 चोक 16 वजा 15 1 15 छेद 15 चोक 60. ठीक आहे. या ठिकाणी वजा वजा होतं म्हणून इथं आपल्याला अधिक होऊन जाईल. ठीक आहे. आता 15 आणि 15 30 आणि 1 31 31/60 हे आपलं काय असेल, उत्तर असेल. ठीक आहे. अशा प्रकारचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. यानंतर आपण पाहू गुणाकार कसा करायचा. ठीक आहे. गुणाकार कसा करायचा ते पाहू. काय चला आपण आता गुणाकार पाहू. ठीक आहे. आपण आता काय गुणाकार पाहू. 3/8 गुणिले 5/6. ठीक आहे. याचा गुणाकार बरोबर काय असेल असा प्रश्न विचारला आपल्याला. तर आतापर्यंत आपण बेरजेत आणि वजाबाकीत काय केलं, तिरकस गुणाकार केला. त्यांची वरी वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज, आणि छेदाछेदाची बेरीज वजाबाकी जी असेल ती छेदस्थानी लिहिली होती. पण गुणाकारात तसं नाही. गुणाकारामध्ये काय असते, डायरेक्ट अंशाचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी आणि छेदाछेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी. इथं काय येईल, 3 5 15 है ना, 3 5 15 किंवा 5 त्रिक 15 छेद 8 सख 48. ठीक आहे. या टाईपमध्ये आपल्याला इथं मिळते. ठीक आहे. याला जर संक्षिप्त करता येत असेल तर करता येईल. ठीक आहे. 3 भाग जाते, 3 5 15 3 1 3 1 उरला 3 सख 18, म्हणजेच काय भेटले आपल्याला 5/16 मिळाली. म्हणजेच याचा जो पूर्ण गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला काय मिळेल, 5/16 मिळेल. ठीक आहे. आणखी एखादं उदाहरण पाहू आपण गुणाकारासाठी.
3/6 गुणिले 3/6 गुणिले 8/2. ठीक आहे. या ठिकाणी आता गुणाकारामध्ये एक आपल्याला स्वातंत्र्य असते, आपण या ठिकाणी कुठेही त्यांना भाग देऊ शकतो. अंशस्थानी आपण छेदस्थानच्या संख्येनं किंवा अंशस्थानच्या संख्येनं छेदस्थानच्या संख्येला आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो. इथं जाते 3 1 3 3 2 6 3 1 3 3 2 6. ठीक आहे. आता कॉमन झाले इथं आपल्याला 2 2 म्हणजेच काय येईल 8/2 येईल आपलं उत्तर. ठीक आहे. छेदस्थानी कॉमन झाले 2 2 आणि यांचा गुणाकार काय येईल 8 येईल. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला भेटले 8/2. यालाही संक्षिप्त करता येते 2 1 2 2 चौक 8 म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 4 आलं. ठीक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे तुम्ही. ठीक. पुन्हा पाहू आपण पुढचे काही उदाहरणं गुणाकाराचे. 6/2 गुणिले 1/4 गुणिले 3/5 गुणिले 8/2. आपण कितीही संख्या घेऊ शकतो, काहीच हरकत नाही. आधी आपण पाहू भाग जाते का कुठं कुठं. इथे एक जाते 2 1 2 2 त्रिक 6. त्यानंतर कुठं भाग जाते 2 1 2 2 चौक 8. त्यानंतर हे 4 कटतात, हे 4 कटतात. आता आपल्याला काय काय उरलेलं आहे बघा. इथं 3 उरलेले आहेत गुणिले, त्यानंतर इथं 3/5 उरलेले आहेत. त्यानंतर इथं 1 फक्त इथं एकच उरलेला आहे 1/1 आहे ना. हे 4 कटले म्हणजे इथं गुणिले 1 उरलेला आहे. ठीक. आता आपण जर याच्यामध्ये काटाकाटी होत नाही, प्रत्येकाच्या खाली 1 असतो, इथं 1 1 आपण लिहू. ठीक आहे. 3 त्रिक 9 आणि 9 1 9. त्यानंतर 5 1 5. आपलं उत्तर काय आलं 9/5 उत्तर आलेलं आहे आपलं. ठीक आहे. याचा पूर्ण उत्तर काय असेल 9/5 असेल. व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. यानंतर आता आपण पाहू भागाकार. ठीक आहे. भागाकार कसा करायचा. भागाकार करत असताना बघा इथं आपण काय देऊ, एक संख्या दिली 10/5 भागिले 9/3. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं, संक्षिप्त होत असतील तर संक्षिप्त करायच्या. 5 1 5 5 2 10. त्यानंतर 3 1 3 3 त्रिक 9. ठीक आहे. आपल्याला 2/1 भागिले 3/1 अशा संख्या भेटलेल्या आहेत. तर काय होतं आहे बघा या ठिकाणी लक्ष द्या. भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला चिन्ह बदलावं लागत असते. ठीक आहे. मग पहिला अपूर्णांक 2/1 जशाला तसा ठेवायचा आणि गुणाकाराचं चिन्ह टाकून याला जे दुसरा अपूर्णांक असतं याचा व्यस्त करायचा, म्हणजे वर 1 आणि 3 खाली येणार असं. ठीक आहे. मग आता काय होईल, याला आपल्याला सोडवता येते. आताच आपण गुणाकार शिकलेलो आहोत 2 1 2 छेद 3 1 3. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय झालं 2/3. म्हणजेच याचा भागाकार काय आला 2/3 आला. ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहू. 2/1 भागिले 3/2 भागिले 4/6. ठीक आहे. या ठिकाणी बघा संक्षिप्त होत असेल तर करू. तर इथं होते 2 1 2 2 2 4 2 त्रिक 6. 2/3 मिळालेले आहे आपल्याला. ठरल्याप्रमाणे 2/1 भागिलेचं करू गुणिले. याला काय करायचं 3/2 ऐवजी आपल्याला 2/3 करायचं. याला पुन्हा भागिलेचं गुणिले करायचं आणि याला 3/2 करायचं. ठीक आहे. काय होणार मग, हे 2 कटतील, हे 2 कटतील, हे 3 कटतील, हे 3 कटतील, उरल काय 2/1 म्हणजे हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. या पूर्ण भागाकाराचं उत्तर काय आहे 2/1 आहे. अशा प्रकारे आपण अनेक असे उदाहरणं घेऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण हा जो अपूर्णांकावरील क्रिया पाहिल्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर जर तुमचा कंप्लीट नसेल तर तुम्हाला नफा तोटा, शेकडेवारी, गणित प्रक्रियेमधले जवळजवळ 8 ते 9 चॅप्टर तुम्हाला अवघड जातील. भूमितीमध्ये सुद्धा याचा भरपूर प्रमाणात आपल्याला उपयोग होतो. अपूर्णांकावरील क्रिया आल्याशिवाय आपल्याला बराचसा भाग आपल्याला
गणितामध्ये करता येत नाही. म्हणून ह्या अपूर्णांकावरील क्रिया यांचा जास्तीत जास्त सराव करा तुम्ही. या व्यतिरिक्त अनेक यूट्यूबवर भरपूर दुसऱ्या चांगल्या तज्ज्ञ लोकांचेही भरपूर व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पहा आणि जास्त सराव करा. मित्रांनो, गणिताची प्रॅक्टिस करण्यासाठी या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक कंप्लीट झाल्याशिवाय तुमचं गणित पक्कं होत नाही. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा इमानदारीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मी योग्य वाटत असेल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आपण टचमध्ये राहू. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.